बरोरा तहसील में स्थित साई वर्धा पावर और जीएमआर पावर नामक दो विद्युत उत्पादन कंपनियों के कारण आसपास के गांव में प्रदूषण, स्वास्थ्य संकट और बेरोजगारी की गंभीर समस्या निर्माण हो गई है। ऐसा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने पत्र परिषद में किया। बरोरा तहसील में स्थित साई वर्धा पावर और जीएमआर पावर इन दो विद्युत निर्मित कंपनियों के कारण आसपास के गांव में प्रदूषण और बेरोजगारी की समस्या निर्माण हो गई है। ऐसा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने पत्र परिषद में किया है। इस समय उन्होंने बताया कि इन दोनों कंपनियों से लगभग 1080 मेगावाट बिजली का उत्पादन किया जा रहा है। इसके लिए चिनोरा, दहेगांव, मोहबाला इन गांव के किसानों की भूमि अधिग्रहित की गई। कुछ प्रमाणों में स्थानीय परियोजना प्रभावित युवाओं को रोजगार मिला है, परंतु क्षेत्र की लगभग 80% बेरोजगार युवाओं को रोजगार नहीं मिलने का आरोप मनसे ने किया है। कंपनी द्वारा फ्लाई ऐश की ओवरलोड ढुलाई के कारण सड़क पर ऐश फैल रही है। इस वायु प्रदूषण से सड़क किनारे खेतों की फसलें प्रभावित हो रही हैं, जिससे किसानों का नुकसान हो रहा है। बावजूद कंपनियों द्वारा प्रभावित किसानों को अब तक किसी प्रकार का मुआवजा नहीं दिया गया। साथ ही कंपनियों से निकलने वाला रासायनिक युक्त अपशिष्ट जल पास के नालों में छोड़ा जा रहा है, जिससे जल प्रदूषण बढ़ रहा है। इस जहरीले पानी के सेवन से पशुओं में बीमारियां फैल रही हैं और नागरिकों को पीने के पानी की समस्या का सामना करना पड़ रहा है। रसायन जमीन में रिसने के कारण कुएं का पानी भी पीने योग्य नहीं रहा है। परिणाम स्वरूप इलाके में दमा, अस्थमा, टीबी, कैंसर और त्वचा रोग के मामले में वृद्धि हुई है। इन दोनों कंपनियों द्वारा कुछ गाँवों को दत्तक लिया गया है, लेकिन उन गाँव में किसी भी प्रकार का विकास दिखाई नहीं देता, जिससे मनसे ने आरोप लगाया है कि CSR फंड का उपयोग जनप्रतिनिधियों व राजनीतिक नेताओं के इशारों पर अन्यत्र खर्च की जा रही है। इन सभी मुद्दों को ध्यान में रखते हुए मनसे ने प्रशासन से मांग की है कि 19 फरवरी तक साई वर्धा पावर व जीएमआर पावर प्रबंधन की बैठक लेकर समस्याओं का समाधान किया जाए, अन्यथा 20 फरवरी से परिसर के नागरिकों को लेकर कंपनियों के खिलाफ जन आंदोलन किया जाएगा। ऐसी चेतावनी राजू कुकड़े ने दी। माझं नाव ताई अरुण परचाके आहे। मी चिनोरा ग्रामपंचायतची सरपंच आहे। मी माझ्या गावाजवळ नाही का 2 कंपन्या आहे, वर्धा पॉवर आणि जीएमआर। मी वारंवार यांना कंप्लेंट करत आहो की मुलांना घ्या, माझ्या गावची मुलं छान शिकली सवरलेली आहे बा, त्यांना घ्या। ते मला वारंवार म्हणतात की मी जुनी मुलं काढल्यानंतर आम्ही हे मुलं घेऊ। तुम्ही तोपर्यंत ते मुलं का कसेच राहणार आहे का? अजून लोकांवर नाही का अजून धूळ वगैरे आहे। त्यांना 4 वर्षापासून मी सांगत आहो की पाण्याची व्यवस्था करा किंवा दोन्ही कंपन्यांनी एक टाईम तुम्ही मारा, 2 दिवस त्यांनी मारावं किंवा 2 ट्रिप यांनी मारावं, असं मी त्यांना सांगून आले। पण ते अजून 4 वर्ष झाले, पण त्यांनी काही आमच्याकडे लक्ष केलं आहे। मुले माझ्या गावचे सर्व माझ्या घरी येतात, मॅडम आमच्याकडे लक्ष द्या ना जी, आम्ही गावातले मुले की प्रत्येक त्यांना आम्ही ठराव वगैरे घेतला आहे। सर्व सदस्यांना मी सुद्धा मीटिंग घेतली आहे। त्या दिवशी हो म्हणत जाते, पण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे ते। याच्यावर काहीतरी तुम्ही लोक उपचार करावा त्या मुलांसाठी की ठीक आहे। धन्यवाद। बरोरा तालुक्यातील वर्धा पॉवर आणि जीएमआर 2 कंपन्या, वीज कंपन्या आहे। त्या वीज कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे। इकडे वायू प्रदूषण होत आहे। फ्लायॲशच्या माध्यमातून जे ओव्हरलोड वाहतूक होत आहे, त्या माध्यमातून पूर्वी डस्ट जे आहे उडून जे आहे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे। दुसरीकडे कंपनीचं जे आहे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टच्या माध्यमातून जे आहे, जे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असते, जे पाणी पुरवठा होते त्या युनिटला, त्या माध्यमातून जे केमिकल जे सोडल्या जाते, तर त्या केमिकलयुक्त पाणी जे आहे नाल्याच्या माध्यमातून जे आहे त्या दळवळ नाल्याला आणि दळवळ नाल्याच्या माध्यमातून नदीला पाणी जात आहे। म्हणजे तिथं जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे। काही वर्षापूर्वी जे आहे काही 15 ते 20 बकऱ्या मरण पावल्या होत्या तर पाणी पिऊन। तर एकीकडे प्रदूषणाचा मोठा मार आहे, आरोग्याची मोठी समस्या आहे। दमा, अस्थमा, कॅन्सर आणि TB सारख्या बिमाऱ्या तिथे होत आहे। दुसरीकडे स्थानिक तरुण बेरोजगारांना तिथे रोजगार मिळत नाही आहे। फ्लाय ॲश जे आहे बाहेरच्या कंपन्या देण्यात येत आहे। स्थानिक ट्रान्सपोर्टर जे आहे त्यांच्या बिचारा हाताला काम मिळालं पाहिजे, त्या कंपन्याच्या भरोशावर त्यांनी स्वतःचे उद्योग तिथं उभारले, विटाचे उद्योग, त्यांना पण फ्लाय ॲश मिळत नाही आहे। म्हणजे एकूणच जे आहे वर्धा पॉवर आणि जीएमआर या कंपन्याची दडपशाही सुरू आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या संपूर्ण ज्या चिनोरा गाववासी आहे आणि त्या सभोवतालच्या पूर्ण गावकऱ्यांना घेऊन एक मोठं जनआंदोलन छेडण्यात येईल, अशा प्रकारचा इशारा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देतो।